नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा सध्या नागपूरमध्येच बसलेला आहे. असंख्य शेतकरी कार्यकर्ते, शेतकरी मंडळी, पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी नेते हे नागपूरमध्येच बसलेले आहेत. त्याच्यातच काल नागपूर खंडपीठानं जे काही तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानुसार शेतकरी नेत्यांनी जे राष्ट्रीय महामार्ग अडवले होते ते महामार्ग आता कुठेतरी मोकळ्या होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच सरकारचं जे 2 सदस्यीय शिष्टमंडळ राज्य सरकारनं पाठवलं होतं शेतकरी नेत्यांना भेटण्यासाठी, पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांनी काल रात्री उशिरा शेतकरी नेत्यांची भेट घेतली आणि त्यांचं बोलणं मुख्यमंत्र्यांसोबत करून दिलं. त्यापूर्वी काय झालं की जे काही शेतकरी नेते होते त्यांचे मोठ्या प्रमाणात भाषणं झाली आणि याच भाषणांमध्ये एक भाषण झालं महादेवजी जानकर, जे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय प्रमुख आहेत. त्यांनी मोठं आक्रमक भाषण या महाएल्गार मोर्चामध्ये काल रात्री दिलेलं आहे. त्यांनी यावेळेस बोलताना राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय तीक्ष्ण अशी प्रतिक्रिया दिली, पलटवार केला आहे की देवेंद्र फडणवीस तुम्ही सुरुवात केली, शेवट आम्ही करू. आता ते नेमकं त्यांच्या भाषणामध्ये काय म्हटले ते एकदा नीट आपण ऐकून घेऊया. शेतकरी बंधूंना नम्र आव्हान आहे. सुरुवात देवेंद्र फडणवीसने केलेली आहे, एंड शेवटी आम्ही करणार आहे. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र तुला शांत बसून देणार नाही, हा आजचा इशारा आहे. महाराष्ट्रात आम्ही बंद करू. तुम्ही ज्या गव्हर्नमेंट सरकारच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून सरळ मार्गाने लढत करत असताना वाम मार्गाने डाव टाकताय. मिस्टर देवेंद्र फडणवीस तुला घालवल्याशिवाय राहणार नाही, हाच आम्हाला काकांचा इशारा आहे. बांधवांनो, आम्ही लोकशाहीची पोरं दिवसाला मरतात तिथं कोर्टाला दिसत नाही. हु इज कोर्ट? आय एम कोर्ट. वी आर कोर्ट. जनता ही कोर्ट आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, सुरुवात मुख्यमंत्र्यांना केली आहे, शेवट आम्ही करणार आहे. माझी विनंती आहे, जोपर्यंत हे नेते सांगत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवलं जाणार नाही. महाराष्ट्रातला एक देखील चेन आम्ही खाली सोडणार नाही. पोलीस डिपार्टमेंटची जिम्मेदारी आहे, आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा. आम्ही तयार आहे. सरकार करतोय का आम्ही करतोय ते आम्हाला बघायचं आहे. एवढंच विनंती करतो आणि पोलिसांना सांगतो, गाड्या आणून आम्हाला भरून घेऊन जावा. देवेंद्र फडणवीस तुझा पिस्तारा बोरा नांदेड नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, एवढीच अपेक्षा करतो. आणि जय मल्हार, जय भरा. आता तुम्ही बघितलं आहे की कशा प्रकारे महादेवजी जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे की तुम्हाला नागपूरला तुमचा बोरा बिस्तर बांधल्याशिवाय आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने चाललेलो आहोत, तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललेला असं ते मुख्यमंत्र्यांना म्हणतात. सोबतच हेही सांगतात की सुरुवात तुम्ही केलेली आहे, त्याचा शेवट आम्ही करू. कोर्ट कोण आहे म्हणतात? कोर्ट तर आम्हीच आहोत, कोर्ट जनता आहे. आता त्यांच्या पद्धतीनं त्यांचं बोलणं बरोबर आहे, परंतु महादेवजी जानकर हे तेच आहेत जे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू नेते आहेत. आता ते कसं, तर हे तुम्ही या फोटोच्या माध्यमातून बघा, ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. जे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहे, कारण मुख्यमंत्री दादा आणि मी जानकर साहेबांचा शब्द टाळू शकत नाही. जानकरांना निवडून दिलं की महाराष्ट्राची किल्ली आली आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा इतका विश्वास कमवतील की दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल. त्यामुळे आता परभणीला चिंता करायची आवश्यकता नाहीये. अरे मागच्या खासदाराने केवळ बोलवचन दिले पण त्या ठिकाणी विकास केला नाही. आता या ठिकाणी जानकर सारखा व्यक्ती येतोय आणि मला विश्वास आहे जानकर साहेब हे जमिनीवरचे आहेत, तुमच्या आमच्यातले आहेत. तुमच्यापर्यंत तुमचा विकास जानकर साहेब पोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता या निवडणुकीमध्ये कुठलाही दुसरा विचार करू नका. वरती मोदी साहेबांचा विचार करा, इकडे जानकर साहेबांचा विचार करा. आणि लक्षात ठेवा, जानकर साहेबांचं चिन्ह आहे शिट्टी. शिट्टीची बटन दाबली, शिट्टीची बटन दाबली, वोट मोदी साहेबांना मिळतं.
शिट्टीची बटन दाबली कोणाला वोट मिळतं? कोणाला वोट मिळतं? मग मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता जानकर साहेबांना निवडून द्या एवढीच विनंती करतो. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खरंच वाटते काय की महादेवजी जानकर हे देवेंद्र फडणवीस यांचा बोरा बिस्तरा नागपूरमध्ये पुन्हा आणणार आहेत, या सरकारला सत्तेवरून खाली खेचणार आहेत? तर निश्चितच नाही. परंतु काय आहे, आगामी ज्या काही निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, आता महादेवजी जानकर यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे, प्रमुख पक्ष आहे तो महाराष्ट्रातला. ते महानगरपालिका लढतील, नगर परिषदा लढतील, जिल्हा परिषद लढतील, पंचायत समित्या लढतील, पण त्यांना कुठंतरी प्रकाश झोतात राहावं लागेल. आणि ते काही देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक नाही आहेत, कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे जे काही संपर्क कार्यालय आहेत, पक्षाचे जे कार्यालय आहेत, त्याचं उद्घाटन स्वतः देवेंद्र फडणवीसांनी जाऊन केलेलं आहे. त्यामुळे ते तर असं काही करणार नाही आहेत. पण आता ह्या सर्व निवडणुका लढण्यासाठी आपल्याला प्रकाश झोतात तर राहावंच लागते, मीडियामध्ये राहावं लागते. मग काय, जिथं आंदोलनं उपोषणं होत असतील त्या ठिकाणी भेट देणं, त्या ठिकाणावरून भाषण करणं, बा लीडर अजून जिवंत आहे हे जनतेला, शेतकऱ्यांना दाखवणं. आता शेतकरी म्हटल्यानंतर भोळी बाबडी जनता असते, ते सहज मूर्ख बनून जाते. आता महादेव जानकर साहेबांचा अजून एक व्हिडिओ आहे, तोही बघून घ्या. मैं आपके आशीर्वाद मांगने के लिए आया हूं. आने वाली 26 अप्रैल को आपको परभणी लोकसभा से एनडीए के उम्मीदवार माझे लहान भाऊ महादेव जानकर उनको विजयी बनाना है. और ये है वो पार्लियामेंट में आकर के बहुमताने निवडून देऊ महादेव जानकर आपले खासदार. बहुमताने निवडून देऊ महादेव जानकर आपले खासदार. हा तोच व्हिडिओ आहे ज्यामध्ये 2024 साली, अर्थात ह्या मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महादेवजी जानकर हे महायुतीतून लढलेले आहेत आणि स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या प्रचारासाठी परभणीमध्ये आलेले होते. यावेळेस त्यांनी महादेवजी जानकर यांना आपला लहान भाऊ असल्याचं सांगितलं होतं. आता एवढं सगळं असूनही जर महादेवजी जानकर असं बोलत असेल तर सध्या कुठं ना कुठं दुखलेली आहे. काही ना काही जनतेपासून अपेक्षा आहे, काही ना काही हे जे सत्तेत असलेले जे लोक आहेत त्यांच्यापासून काहीची तरी अपेक्षा आहे, एवढंच म्हणा लागेल. तुम्हाला काय वाटते, महादेवजी जानकर महायुतीचा, BJPचा, मोदीचा, देवेंद्र फडणवीसांचा यांचा जो संबंध आहे याच्यावर तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.